सांडलं तर पेड. अहो माझा गावत्या शिकून मोठा कलेक्टर होणार आहे आणि आपल्या गावाचं नाव लय मोठं करणार आहे तो. बाबू अरे दिलीप माझी उदारी द्याया तुला नेट पडतो. पोराला कलेक्टर बनवाया निघाला. कलेक्टर अय कलेक्टरच्या जगात बिनकामाचं असं काहीच नाही. मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती, प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. तेच सांगणारं हे आमचं नाटक आहे. आणि या नाटकात मी दिलीप आमचं जे नाटक आहे त्या नाटकाच्या मुख्य पात्राच्या वडिलांचं पात्र मी साकारतो. दिलीप हे पात्र असं आहे की त्याच्या परिस्थितीमुळं आणि त्याच्या वडिलाच्या जाण्यामुळं त्याला शिक्षण घेता आलं नाही. त्याच्या मुलाकडनं अपेक्षा आहे की त्याच्या मुलांना शिकावं, पुढे मोठं व्हावं, मोठ्या नोकरीच्या पदावर जावं. पण ते पोरांच्या हल्लीच्या लक्षातच येत नाही. मग या नाटकात दिलीप आपल्या मुलाला अशा काही गोष्टी करायला होतो किंवा दाखवतो त्याला न सांगता की त्याच्या हे लक्षात येतं की खरंच आपल्या वडिलांनी किती खस्ता खाल्ल्या. मग आपण त्यासाठी काय करावं. आता सगळ्या नाटकाची स्टोरी सांगणं कठीण आहे, पण असंच काहीच सांगणारं नाटक आहे. सर्वांनी बघावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. बरोबर बोललास पोरा. मला काय पैशाची किंमत. बरोबर बोललास तू. मला काय पैशाची किंमत. कसं बोललास. नमस्कार, माझं नाव शुभम वानखेडे. मी लगबा या नाटकात गौतमची भूमिका करतोय. आणि हे कॅरेक्टर एकदम असं बालिश मेंटॅलिटीचे असल्यापासून तर एकदम कसा तो ग्रो होतो, नाटकात हो त्याची मेंटॅलिटी कशी बदलते, कसा मशावर होत जातो, ह्याचा पूर्ण ट्रॅव्हल त्यात दाखवलेला आहे. सुरुवातीला खूप गमती जमती, जसे सगळ्यांना मजा आहे अशा टाईपचं पूर्ण मजेशीर नाटक आहे. त्यानंतर येणाऱ्या काही सिरियस गोष्टी, सिरियस सिच्युएशन्स, त्यातनं ऑडियन्सला रडवण्याचे काही सीन्स आहेत. आणि वडिलांचं आणि मुलाचं नातं कसं असतं आणि त्यांच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स असतात आणि पुढे जाऊन ते कसे सॉर्ट असतात. बाप मुलाची किती रिस्पेक्ट करतो, मुलाला बापाची किती रिस्पेक्ट करायला हवी, आणि ते इन जनरल आयुष्यात मुलं करत नाही. आणि ते सगळ्या मुलांना इन जनरली कळायला हवं बापाची काय किंमत आहे, आपल्या आयुष्यात बापाने काय काय केलंय, त्यांच्यासाठी किती खस्ता खाल्लाय, हे सगळ्या लहान मुलांना कळायला हवं. आणि हे या नाटकात एकदम चांगल्या एकदम चोख पद्धतीने दाखवण्यात येतं. त्यामुळे मला माझं नाव श्रीकांत हरी जाधव. मी या लप्पा नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. ह्या नाटकाची तालीम, लप्पा नाटकाची तालीम गेल्या आम्ही 8-9 महिन्यापासून करत होतो. पण यश मिळत नव्हतं कारण की खूप प्रॉब्लेम्स कलाकार येत होते, जात होते, कारण की तालीमची जागा परफेक्ट नव्हती किंवा तसं प्रोफेशनल काही होत नव्हतं. त्याच्यात ट्रीटमेंट तशी नव्हती कलाकारांना. आणि कलाकार सगळे नव्हते कलाकार, कोणी एकात्मिका प्रायोगिक नाटक करून आलेले. मग तालीम शेवटी थांबवली. आणि माझा एक मित्र आहे सचिन चव्हाण आणि एक मनोज सर आणि शरद शेलार यांनी मला मदतीचा खूप प्रचंड म्हणजे खूप भयंकर त्यांनी मदत केली. आणि त्यांच्यामुळे आज हे नाटक रंगभूमीवर आलंय. मला खरंच खास करून सचिन चव्हाण आणि शरद शेलार आणि मनोज सर ह्यांच्यामुळे आज हे नाटक इथं आलेलं आहे. मला खरं त्यांना. आणि नाटकाबद्दल बोलायचं म्हटलं तर एक प्रत्येक बाप यांना मुलाला सांगत असतो की अरे मी किती कष्ट केले, मी किती काय खस्ता सोसले, तर तू काहीतरी शिक, मोठा हो, किंवा माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण कर. प्रत्येक बाप सांगतो. पण हे नाटक आहे पूर्ण कॉमेडी आहे, विनोदी नाटक आहे. पण ह्या नाटकात खरं तर आहे ना एक बाप आणि मुलाने म्हणजे हे नाटक जर एखादा बाप येऊन बघून गेला तर तो आवर्जून घरी जाऊन मुलाला सांगेल की ते नाटक जाऊन बघ. कॉलेजला नाही गेलं चालेल पण ते नाटक जाऊन बघ. कारण की त्या मुलाच्या आयुष्यात म्हणजे आज जर मला कोणी फुकट पैसा दिला तर मी तो सहज स्वीकारेल की मला न काही करता पैसा मिळतोय. गौतमच्या आयुष्यात असं काही होतं या नाटकात की त्याला खूप काही मिळतं पण तो नाकारतो. कारण त्याला कळतं की नाही तो मोलाचा असते तो नाकारतो आणि स्वतःच असते तो स्वीकारतो. इतपत त्याला समज येते की एक वाया गेलेला मुलगा, जसं की आपण नाटकाची एक टॅगलाईन आहे की ह्या जगात बिनकामाची अशी कोणतीच गोष्ट नाहीये, मग ती वस्तू असो की व्यक्ती. ते स्टीफन हॉकिंग म्हणजे पूर्ण बॉडी पॅरालिसिस असून फक्त एक बोट चालू होता त्याचा, त्याने ब्लॅक होलचा शोध लावला. तर ह्या जगात सगळं काही शक्य आहे, फक्त विचार करण्याची जी आपली थिंकिंग, आपली विचार करण्याची जी लेवल आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे, सकारात्मक असली पाहिजे. असं बघायला गेलं तर खरं काही शक्य नाही. हे नाटक खूप सकारात्मक ऊर्जेचं नाटक आहे, विनोदी नाटक आहे आणि खास करून खूप मोठा संदेश पण आहे. तर मी प्रेक्षकांना एकच विनंती करेन हे नाटक तुम्ही जरूर बघावं. लप्पा तुम्हाला काहीच नाही तरी झालं ना पास. काय न करता तसंच करोडपती मी हो की काय न करता. अरे काहीच न करता काहीच होत नसतं. एखादं ध्येय गाठण्यासाठी स्वतःवर विश्वास लागतो, मेहनत लागते आणि चित्त लागते. यापैकी काही आहे का तुमच्याकडे? नमस्कार,
माझं नाव चिंतन चित्तरंजन लांबे. आमचं नवीन नाटक लगबा या नाटकात माझं ऍक्च्युली म्हणजे 3 भूमिका करतो. अशा एक माझी मोठी भूमिका आहे, 2 छोट्या छोट्या. एक असं मुसलमानाचं आहे, दुसरं जी मोठी भूमिका माझी बाळाची, आणि तिसरी एक वॉर्डबॉयची. तर बाळा हे असं कॅरेक्टर आहे जे गौतम सोबत तो म्हणजे सेम त्याच्यासारखाच आहे. तो उन्हाळ टप्पू टपोरी, त्याला पण सेम गौतम सारखंच असतं की त्याला पण काही कशाची पर्वा वगैरे नसते. आणि नाटकाबद्दल सांगायचं म्हटलं तर हे नाटक तुम्ही सगळ्यांनी का बघावं, तर ते जसं आता आमची टॅगलाईन आहे की या जगात बिनकामाची अशी कोणतीच गोष्ट नाही, मग ती वस्तू असो की व्यक्ती. तर ती नक्की काय आहे, म्हणजे नाटकात ऍक्च्युली तो खूप सस्पेन्स आहे, तर तो काय हे बघण्यासाठी तुम्ही नक्की या. नमस्कार, मी मयूर जाधव. मी लगपा या नाटकामध्ये भटजीची भूमिका करतो. हा भटजी असा आहे की जो देवाच्या नावाने लोकांना लुबाडतो आणि काय काय कारस्थानं करतोय ना, ते तुम्हाला नाटक बघितल्यावरच कळेल. नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या राऊत आणि मी लगपा हे नाटक करत आहे. हे एक 2 अंगी विनोदी मराठी नाटक आहे ज्यातून समाज प्रबोधन सुद्धा होतं. आणि मी एकमेव स्त्री पात्र करतीये ह्या नाटकामध्ये. आणि माझी भूमिका माई आणि शांता अशी 2 आहेत. सो दोन्ही एकदम ऑपोजिट भूमिका आहेत, पण मला करताना खूप मजा येते. कारण की माई जेवढं सिरियस कॅरेक्टर आहे तेवढं शांता एकदम प्लेफुल कॅरेक्टर आहे आणि ती एक कॉमिक टायमिंग घेऊन येते. सो हे 2 वेगवेगळे पात्र करताना मला खरंच खूप मजा वाटते, खूप छान आनंद मिळतो या सगळ्या गोष्टीतून. आणि आमची पूर्ण टीम खूपच छान आहे. आणि मी सरपंच हे पात्र साकारतोय मी. आणि हा सरपंच असा आहे की जो गावातल्या लोकांना लुबाडतो, त्याला फक्त पैसे हवे, बाकी त्याला काही नको, कारण त्याला पैशांशिवाय मोठं काही दिसत नाही. ओके, मग तो पैशांसमोर कोणत्या माणसाला सुद्धा बघत नाही, मग ते आपले घराचे नातेवाईक असो किंवा त्याच्या गावातले लोक. आणि तो असा आहे की काम काढून घ्यायला तो काही करू शकतो, म्हणजे तो प्रसंगी तुमच्याशी गोड सुद्धा बोलेल. पण जर त्याला कळलं की त्याचं काम तुमच्याकडनं होत नाहीये, मग तो तुम्हाला वाटेल तसं घालून पालून बोलणार. सो असं हे एक पात्र आहे माझं सरपंच. हे तुझ्या तोंडाचा आलाय भपका, गल्ली गल्ली का भाई तू है सबका, सर पर तेरे हाथ है रब का भाई तू लगपा. झाला रे झाला भाई लगपा, झाला रे झाला भाई लगपा, झाला रे झाला भाई लगपा, झाला रे झाला भाई लगपा.